माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, आपल्याला सूचना मिळाल्या त्याप्रमाणे कोणाचंही नाव घेता सर्व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू आणि जमलेल्या सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या तरुण बंधू आणि भगिनींनो, आज शुद्ध कार्तिक नवमी, आजच्याच तिथीला 7 नोव्हेंबर 1875 ला वंदे मातरम या गीताची रचना केली गेली। तोच उत्साह आज 150 वर्षानंतर आपण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने इथे जमा झालेलो आहोत। या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये भारताला स्वातंत्र्य असंच नाही मिळालं, यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताने माखून या भारतभूमीला वंदन करून फासावरती जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे। या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जसं अनेकांनी हुतात्म्य पत्करलं, त्याच पद्धतीने 1875 पासून ते आजपर्यंत वंदे मातरमच्या बाबतीत देखील अनेक स्थित्यंतरे घटना घडत गेलेल्या आहेत। एखादा मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर परत सुख येतं, ऊन आहे, उन्हानंतर परत सावली येते। त्याच पद्धतीने वंदे मातरमच्या बाबतीत देखील घडत गेलं। मुळात ज्यांनी वंदे मातरमची रचना केली ते बंकिमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय हे देखील इंग्रज प्रशासनामध्ये डेप्युटी कलेक्टर या पदावरती काम करत होते। काम करत असताना अनेक गावांमध्ये, तालुक्यांमध्ये त्यांना काम करावं लागायचं, परंतु नवरात्र उत्सवाला ते आपल्या जन्मगावी कुठेही असले तरी परत यायचे। त्यांचं मूळ गाव नैहाटी काटडालपांडा। नवरात्र उत्सवाला 1875चा नवरात्र उत्सव, असेच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय उत्सवासाठी गावी आले होते। गावी आल्यानंतर रात्री ते देवीच्या मूर्तीसमोर बसतात आणि त्यांना देवीमध्ये भारतभूमीचं दर्शन घडायला लागतं। भारतभूमीचं दर्शन घडायला लागतं आणि जो महिषासुर असतो त्यामध्ये त्यांना इंग्रज सरकार दिसायला लागतं, जो भारतावरती क्रूर अत्याचार करतोय। इथे अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करले, ते इंग्रज अधिकारी त्यांना दिसायला लागतात आणि त्यावेळेस त्यांनी अमार दुर्गोत्सव हा लेख गद्य स्वरूपामध्ये लिहिला। हा अमार दुर्गोत्सव म्हणजेच वंदे मातरमचं गद्य स्वरूप। पुढे 1 महिन्यांनी अश्विन महिन्यामध्ये 7 नोव्हेंबर 1875 ला वंदे मातरमची रचना केली गेली आणि 1882 मध्ये आनंदमठ कादंबरी, ज्यामध्ये संन्याशांच्या लढावर आधारित ही कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये वंदे मातरम प्रथमतः सर्व वाचकांपर्यंत पोहोचलं गेलं। 1896 मध्ये कलकत्त्याला सांगितलं जसं काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, त्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी प्रथमतः वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं। ते वंदे मातरमचं प्रथमतः इतिहासामध्ये केले गेलेलं सामूहिक गाव। त्यानंतर ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली आणि त्याविरुद्ध आपण वंगभंग आंदोलन पुकारलं आणि या वंगभंग आंदोलन पुकारल्यानंतर कलकत्त्यातील टाउन हॉलमध्ये भरगच्च सभा भरवण्यात आली आणि या सभेमध्ये अचानक मागून कुणीतरी वंदे मातरमची घोषणा दिली। हा दिला गेलेला वंदे मातरमचा पहिला युद्धघोष, जो की ब्रिटिशांविरुद्ध आपण पुकारला। त्यानंतर वंदे मातरम हे 2 शब्द अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देत आणि त्यावेळेसपासून क्रांतिकारकांचा जयघोष म्हणून वंदे मातरम पुकारला गेला। स्वातंत्र्य सैनिकांचा मंत्र म्हणून वंदे मातरम पुकारला गेला आणि आजपर्यंत तुम्हा आमचं प्रेरणास्थान आणि या भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी आपण पुकारतो ते देखील वंदे मातरम। याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस या वंदे मातरमच्या बाबतीत स्थित्यंतरे घडत गेली, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला। भारत स्वतंत्र झाला, भारताची घटना लिहिण्यासाठी, संविधान लिहिण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली। त्या समितीमध्ये आपण राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंग्याचा स्वीकार केला, राष्ट्रीय पक्षी म्हणून आपण मोर स्वीकारला आणि घटना समितीमध्ये प्रश्न उपस्थित झाला, राष्ट्रीय गीत म्हणून काय स्वीकारायचं। त्यावेळेस प्रश्न निर्माण झाला, अनेक मतमतांतरे येत गेली, आपण राष्ट्रगीत म्हणून जनगण मनचा स्वीकार केला, परंतु 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय गीत म्हणून जनगण मन समान दर्जाचा वंदे मातरम आपण राष्ट्रीय गीत म्हणून 24 जानेवारी 1950 ला स्वीकारलं। आज सर आपल्याला प्रश्न पडला असेल, आज या तरुण पिढीला प्रश्न पडला असेल, ब्रिटिश सरकार निघून गेलं, भारत स्वतंत्र झाला, आज आम्ही लोकशाही देशामध्ये जगतोय, मग आज वंदे मातरम का?
प्रश्न पडणं साहजिक आहे, कारण आज तुम्हाला आम्हाला बंदूक घेऊन कुठे लढायची गरज नाही. किंवा आज एखादा तरुण इथे उठला, त्याने वंदे मातरमचा जयघोष केला, त्याला कुणी फासावर देणार नाही, कारण वंदे मातरम हा आपला मंत्र आहे, घोष आहे. तर मग आज वंदे मातरम का? आज वंदे मातरम हा घोष आम्ही दिल्यानंतर जर आम्हाला शिक्षा होत नव्हते तर आज आम्ही वंदे मातरम का म्हणायचं? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, वंदे मातरम हे तुमच्या आमच्या राष्ट्राचं गुलामगिरीतून स्वातंत्र्याचा संकल्प करणारा मंत्र आहे. तुम्हा आम्हा क्रांतिकारकांना प्रेरणा देणारा हा मंत्र आहे. आणि ज्या ज्या वेळेस या भारतभूमीसाठी लढावं लागेल, ज्या ज्या वेळेस या भारतभूमीचं रक्षण तुम्हाला आम्हाला करावं लागेल, त्या त्या वेळेस तुम्हाला आम्हाला हा वंदे मातरम मंत्र प्रेरणा देईल आणि या भारतभूमीला आपण तो अर्पण करणार आहोत. याच्याही पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं, ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्ही लढत असतो किंवा भारत या देशावरती आज बाहेरच्या देशावरून जे आपल्यावर युद्ध लादलं जातं किंवा सीमा पलीकडून जो हिंसाचार आज आपल्या देशावरती होतो किंवा अनेक अतिरेकी हल्ले आज आपल्या देशामध्ये होतात. परवाचंच उदाहरण सांगायचं झालं तर काश्मीर पर्यटकांवरती झालेला भ्याड हल्ला, ज्या ज्या वेळेस या अशा घातक विघातक प्रतिवृत्तींच्या लोकांविरुद्ध आपल्याला लढावं लागेल, त्या त्या वेळेस तुम्हाला आम्हाला सर्वांना भारतवासी म्हणून एक यावं लागेल. ज्या ज्या वेळेस हा देश धर्मांमध्ये, जातींमध्ये, भाषांमध्ये वाटला जाऊ लागेल, त्या त्या वेळेस तुम्हाला आम्हाला भारतवासी म्हणून एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध लढावं लागेल. आणि त्याला उत्तर म्हणजे एकच, हे माते तुला वंदन असो, वंदे मातरम. या गीताच्या माध्यमातून आपण एक येऊन जर लढलो तर या सर्वांच्या विरुद्ध आपण लढून परत एकदा भारत सामर्थ्य संपन्न करायची ताकद या भारतभूमीमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. ज्या ज्या वेळेस क्रांतिकारकांनी हा घोष दिला, आत्ताच नाट्य स्वरूपामध्ये सादर करत असताना अनेक क्रांतिकारकांची नावं आपण ऐकली, त्यातील एक दोन उदाहरण तुम्हाला देतो. खुदिराम बोस हा 18 वर्षाचा तरुण, तुमच्या माझ्या वयाचा, अनुशीलन समितीचा सदस्य झाला, जे की बॉम्ब बनवायला शिकवायची कलकत्त्यामध्ये. समितीचा सदस्य झाला आणि राष्ट्र प्रेरणेच्या कार्यामध्ये आल्यानंतर त्याला वाटायचं की मी काय करतोय, देशामध्ये अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत, कित्येक लोकांना फासावर दिलं जाते, कित्येक लोकांना मारलं जाते, कुणाला गोळी घालून मारलं जाते. अत्याचार होत असताना मी काहीतरी केलं पाहिजे. एक मॅजिस्ट्रेट होता ज्याने अनेक क्रांतिकारकांना क्रूर सजा दिल्या होत्या. साथीदार प्रज्वल काचा याच्यासोबत ठरवलं की या मॅजिस्ट्रेटवरती आता बॉम्ब फेकायचा. ठरलं बॉम्ब फेकायचा म्हणजे फेकायचा. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डगलस किंग्सफोर्ड हा ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या साथीसोबत यांनी बॉम्ब टाकला. डगलस किंगफोर्डचं नशीब सुदैवानं चांगलं होतं, तो त्यातून वाचला गेला. परंतु हा क्रांतिकारक खुदिराम बोस इंग्रजांच्या हातामध्ये सापडला गेला. सापडला गेल्यानंतर त्याला मुझफ्फरपूर या रेल्वे स्टेशन पासून कोर्टापर्यंत नेण्यात आलं. नेत असताना सर्व अधिकारी आणि जमलेला जमाव बघत होता. या तरुणाच्या चेहऱ्यावरती किंचितही भय नव्हतं, किंचित ही चिंता या तरुणाच्या चेहऱ्यावरती नव्हती. हा तरुण निर्भीडपणे वंदे मातरमच्या घोषणा देत जात होता. तेथील बसलेल्या अधिकाऱ्याने त्याला प्रश्न विचारला, तुला माहित आहे का तुला काय शिक्षा होणार आहे? हा डोळ्यात डोळे घालून सांगतोय, हा माहिती आहे. पुढचा प्रश्न त्याला विचारला गेला, सांग तुझी शेवटची इच्छा काय? त्यावेळेस हा खुदिराम बोस त्या अधिकाऱ्याला म्हणतोय की तुम्ही जर मला वेळ दिलं तर मी तुम्हालाही बॉम्ब बनायला शिकवू शकतो. ही ताकद वंदे मातरम मंत्रांनी त्या क्रांतिकारकांना दिली. वंदे मातरम म्हटल्यानंतर अंगामध्ये एक स्फुरण, एक चैतन्य त्या क्रांतिकारकांमध्ये निर्माण व्हायचं. मदनलाल धिंगराचा उल्लेख केला गेला. मदनलाल धिंगरा हा शाळेतल्या कॉलेज वयापासूनच स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, या भारतभूमीला ब्रिटिशांच्या राजवटीमधून मुक्त केलं पाहिजे या विचाराने भारलेला. 1906 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला दाखल झाला. तिथेही गेला, तिथे तो भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात आला. तो तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपर्कात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तो विचार ऐकायचा, सावरकरांसोबत राहायचा आणि त्याला वाटलं की आता आपण इथे देखील काहीतरी केलं पाहिजे. माहिती काढू लागला. माहिती काढत असताना त्याला असं लक्षात आलं की एक ब्रिटिश अधिकारी आपल्या गुप्त क्रांतिकारकांची माहिती घेतो आणि तो ब्रिटिश शासनाला पुरवतो. ठरवलं या ब्रिटिश अधिकाऱ्याला आता मारायचं. 1908 मध्ये
लंडनमध्ये इंडियन असोसिएशन फाउंडेशनची एक वार्षिक स्नेह समारंभाचा कार्यक्रम होता, हाही तिथे गेला आणि तो ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली हाही तिथे आला होता. ठरलं त्याला मारायचं, हा गेला. कार्यक्रम संपल्यानंतर ज्या वेळेस कर्झन वायली बाहेर येत होता, याने कर्झन वायलीच्या समोर जाऊन कर्झन वायलीला 4 गोळ्या झाडल्या आणि कर्झन वायलीची हत्या केली. हा मदनलाल दिग्रा सापडला गेला. सापडल्यानंतर तो देखील तिथे म्हणत होता, वंदे मातरम, हे माते तुला वंदन असो. आणि ज्यावेळेस ह्याला फाशी देत असताना विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय, त्यावेळेस हा मदनलाल दिग्रा काय म्हणतो, मला जर आणखीन एक जन्म भेटला तर मी या भारत भूमीसाठी बलिदान देण्यासाठी तयार असेल. ही ताकद या वंदे मातरम घोषणामध्ये होते. असे अनेक क्रांतिकारक, चाफेकर बंधूंचा उल्लेख केला गेला सर, असं सांगितलं जातं इतिहासामध्ये त्यावेळेस 7,32,830 लोकांनी वंदे मातरमची घोषणा देत हसत हसत फासावरती गेलेला आहे. यापेक्षाही जास्त संख्या असू शकते. मग फक्त हे 2 शब्दच आम्ही म्हणायचे का, वंदे मातरम हे 2 शब्द पुरेसे आहेत का? त्याचा अखंड गायन आपण केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ह्या वंदे मातरम पूर्ण गीतामध्ये आपण आता गायन केलं, त्या नाट्यरूपामध्ये आपण पाहिलं, यामध्ये भारतभूमीचं वर्णन केलेलं आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत ही भारतभूमी कशी आहे, सुजलाम सुफलाम आहे. ही भारतभूमी कशी आहे, दशप्रहन धारिणी आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस या भारतभूमीवरती संकट येतील, त्या वेळेस संकटांना छाती ठोकून पुढे जाण्याची ताकद या भारतभूमीमध्ये आहे आणि ते तुमच्या आमच्या रूपातून आज पुढे आली पाहिजे. म्हणजे काय, जो कोणी आज चांगलं लिहू शकतो त्याने या भारतभूमीच्या रक्षणासाठी चांगलं लिहिलं पाहिजे, ते म्हणजे वंदे मातरम. आज जो कोणी चांगलं बोलू शकतो त्याने जाहीररित्या भारतभूमीसाठी बोलणं म्हणजेच वंदे मातरम. आज जे काही आपण अस्वच्छता किंवा जात असताना कचरा रस्त्यावरती टाकून देतो आणि पर्यावरणाची हानी करत आहोत, ते पर्यावरणाची हानी न होऊ देता भारत परत एकदा सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, ते म्हणजे वंदे मातरम. आज आपण एखाद्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहोत, आज वेगवेगळे कोर्सेस आपण करत आहोत. इथे आपल्यासाठी आदर्श म्हणून प्रशासकीय अधिकारी देखील आलेले आहेत. तर आपण आपला अभ्यास चांगला करून या भारतभूमीसाठी जे काही योगदान आपल्याला देता येईल ते देणं म्हणजेच वंदे मातरम. जे काम आपण करतोय ते 100% प्रामाणिकपणे करणं म्हणजेच वंदे मातरम. जे काही आपण करू ते भारतभूमीला कसं अर्पण करता येईल ते म्हणजे वंदे मातरम. म्हणजे कविराज एका ठिकाणी असं म्हणतात, मस्तक पर हिमराज विचार उन्नत माथा माता का, चरण दोहरा विशाल सागर, देश यही सुंदरता का. म्हणजे या विशाल सागराचं वर्णन, या विशाल देशाचं वर्णन या कवितेमध्ये आणि या गीतामध्ये आपण करत असतो. मला माहित आहे वेळ झालेला आहे, आपल्या सर्वांना ऊन लागत आहे. शेवटाकडे येत असताना एवढंच सांगतो, वंदे मातरम महोत्सव समितीने जो काही हा कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या शाळेच्या माध्यमातून एकदम सुंदर पद्धतीने आपण केलेलं आहात. प्रथमतः सर्व अधिकारीगण असतील, शाळेतील सर्व शिक्षक असतील, यांनाही अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये जे काही कार्यक्रम आपण वंदे मातरमच्या माध्यमातून राबवणार आहोत, ते कार्यक्रम राबवत असताना एक राष्ट्रभक्तीने ओथंबलेली तरुण पिढी, जे की सर आज आपल्याला वाटतं जेन झेडमध्ये जन्मलेली तरुण पिढी थोडीशी स्वातंत्र्याच्या वेगळ्या कल्पनांमध्ये रमणारी असली तरी या तरुण पिढीला आजच्या जबाबदारीचं भान आहे. ही भारतभूमी आमच्यासाठी सर्वोच्च सर्वोपरी आहे याचं भान आहे. कारण ही तरुण पिढी आजही आम्हाला प्रश्न विचारते. ही तरुण पिढी आजही वेगवेगळे प्रयोगशील प्रयोग करून या भारतभूमीला पुढे घेऊन जाण्याचं काम करते. परंतु या तरुण पिढीला अभ्यास करून पूर्ण उत्तर देणं हे आज तुमची माझी जबाबदारी आहे. आणि या गौरवशाली इतिहास परत एकदा तरुण पिढीपणे मांडण्याचा तुमचं आमचं काम आहे. या तरुण पिढीमुळे येणाऱ्या वर्षभरामध्ये राष्ट्रभक्तीने निर्माण करणारी पिढी आपण आपल्या माध्यमातून आपल्या महागामध्ये निर्माण कराल एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. परक्यांचा येत हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हा एक राष्ट्रभक्तीचा मोलाचा सल्ला ॲडव्होकेट प्रभाकर पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून दिलाय.